हॅलो गाईज, तर फायनली आम्ही चाललो आहोत सय्यारा मूवी बघायला. तर इंस्टावरती अशा भरपूर रील्स बघितल्या मी. त्याच्यामध्ये सय्यारा मूवी खूप चांगला आहे आणि रडतात ते सगळे, कोणी बेशुद्ध पडते. मला काय वाटलं की सनम तेरी कसम मूवी सारखं काहीतरी असेल, म्हणून आम्ही गेलो बरं का रिक्षात बसून. तर तिथं स्पाईन सिटी मॉलला तिथं पण एवढा पाऊस होता की बापरे, सगळं चिखल आणि सगळं ती फरशी वगैरे सगळं चिखल झाला होता. लय वल्ल झालं होतं सगळं. तर थांबलो इथं. तिकीट तर काय काढायचं नव्हतं, कारण की कालच ऑनलाईन बुकिंग झालं होतं आमचं तिकीट करून. त्यामुळं ना, आणि आम्ही काही लिफ्टने वगैरे गेलो नाही, कारण की आम्हाला व्हिडिओसुद्धा काढायचा होता व्लॉग बनवण्यासाठी. त्यामुळे आम्ही जिन्यानेच चालत गेलो. आणि माझा एकटीचा हात दुखत होता पिल्लूला घेऊन. त्यामुळे ना, माझी बहीण कधी बारकीवाली कधी मोठीवाली, आम्ही दोघींनी असं आलटून पलटून बाळाला घेत होतो. पुढं नंतर गेलो आणि पोचलो तिथं थिएटरमध्ये. तिथं पण मग बघत होतो पॉपकॉर्न वगैरे घ्यायचे की काय, आणि फोटो वगैरे काढल्या. तिथं पण एवढी गर्दी ना, तुम्ही बघा किती लोक आले होते ते सय्यारा मूवी बघायला. काय एवढं मला नाही आवडला, एवढा पण काय चांगला नाही, एवढा वाईट पण नाही आहे, तसा आहे बरा. आणि तिथं फायनली गेलो आणि आतमध्ये पोचलो. त्यानंतर ना, आम्हाला तर मागची सगळ्यात शेवटची सीट तर भेटलीच नाही, कारण ना गर्दी एवढी होती आणि ऑनलाईन बुकिंग पण सगळं फुल झाले होते. त्यामुळे आम्हाला ना मीडियम साईडच्या सीट भेटल्या होत्या. आणि मला झाली होती 2 दिवस आधीच सर्दी, बाळाला पण झाली होती. पण असं लक्षातच आलं नाही की थिएटरमध्ये AC असेल, आणि मी तर जर्किंग पण नाही घातलं आणि काय नाही. एवढं डोकं दुखत होतं, म्हणून पिक्चर बघायचं सुद्धा मन नव्हतं लागत. पण बघितला कसा तरी. आणि माझं तर सोडा, मला बाळाचं टेन्शन आलं होतं की AC मध्ये ती कसं करून, रडती का काय, तिला थंडी वाजून आली तर काय करू, आणि बसते का व्यवस्थित. पण काय नाही, माझं बाळ लई छान आहे. तिने ना अजिबात त्रास दिला नाही. तिला पण आवडतो मूवी बघायला. घरी पण ती TV बघते, डान्स करते, आणि इथं पण ती एन्जॉय करतच होती आणि मला पण एन्जॉय करून देत होती. त्यामुळं ना, लई गोड आहे माझी मुलगी. आणि हा असा होता सय्यारा मूवी. थोडा शूट घेतला मी त्याचा फायनल. आणि मग काय, बसलो, मूवी बघितला. त्यानंतर शेवट खूप छान होता त्याचा. मूवीचा एंड खूप छान होता. तुम्ही बघा ना, आणि कमेंटमध्ये सांगा की शेवटचं कोणाला आवडला म्हणून, एंड. आणि मूवी संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो, आणि बाहेर पडल्यावरती माहिती ना, भूक लागते आणि काहीतरी खावंसं वाटतं. तर मग आम्ही आलो बाहेर, आणि सगळे बोलले काय खायचं, आणि आम्ही खायला जाणारच होतो मॅकडॉनल्डमध्ये. तर लय पाऊस आला आणि मग आम्ही एका झाडाखाली थांबलो. पाऊस काय थांबायचं नावच नव्हतं घेत. मग थांबलो, आणि छत्री आणली होती, पण ती पण बॅगेत होती, आणि कोण उघडणार, काय करणार. मग आम्हाला असं वाटलं पाऊस जाईल, म्हणून थोडा वेळ झाडाखालीच थांबलो. आणि मग पाऊस गेल्यानंतर ना, आम्ही इकडं खाऊ गल्लीमध्ये आलो, कारण की तिथं पण खूप छान भेटतं खायला. त्याच्यामुळं, आणि आम्हाला खायचं होतं मेन गोष्ट तर चायनीज. मी आणि माझी बारकी बहीण आहे ना, आमच्या दोघींना चायनीज खायचं होतं. आणि सगळ्यात बारकी बहीण आहे ना, तिला पावभाजी खायची होती. तर तिने पावभाजी ऑर्डर केला आणि आम्ही चायनीज ऑर्डर केलं. आणि मग चायनीज ऑर्डर केलं, कारण की चायनीज तर आमचं फेवरेटच आहे. इथं चायनीज खात होतो. बाळ पण मागत होतं खायला, पण ते कसं स्पायसी असल्यामुळं आम्ही काय तिला देत. आणि मी जास्त करून तर तिला ह्या असल्या गोष्टी, त्याच्यात काय मीनामोट काय ते असतं, आजीनामोटो का काय, ते तसलं मी देतच नाही. आणि हे बघा आमचे फोटो आम्ही इथं काढलं, तर खूप एन्जॉय केला आम्ही त्या दिवशी. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की कसं वाटलं.